आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी मुरलीधर मोहोळ नवले ब्रिजवर या ठिकाणी पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। काल सायंकाळी भीषण असा अपघात घडला होता। या अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाल्याची माहिती आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय मंत्री मुरलीधर मोहोळ या पाहणीसाठी आता दाखल झालेले आहेत। नवले पुलावर या ठिकाणी पोलिसांकडून या संदर्भातील माहिती जाणून घेत आहेत। नवले पुलावर अनेकदा हा अपघात घडलेले आहेत। या अपघाताची संपूर्ण माहिती जाणून घेत आहेत। काल सुद्धा हा भीषण असा अपघात झाला होता आणि या संपूर्ण अपघाताची माहिती जाणून घेण्यासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी उपस्थित आहेत। पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात काल सायंकाळी 5च्या सुमारास झाला होता। या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये 20हून अधिक जण जखमी असल्याची माहिती। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आता स्वतः या ठिकाणी मंत्री मुरलीधर मोहोळ नवले पुलावर दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून आणि या ठिकाणी असलेल्या स्थानिकांकडून संपूर्ण या अपघाताची माहिती ते जाणून घेत आहेत। मंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी नवले पुलावर दाखल झालेले आपण पाहतोय। हा भीषण अपघात कसा घडला या संदर्भात ते माहिती जाणून घेत आहेत। मात्र यापूर्वी सुद्धा नवले पुलावर अनेक अपघात झालेले आहेत आणि या अपघातांचं सत्र आता थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचाच आता आढावा या ठिकाणी आता घेतला जातोय। आपण पाहतोय या ठिकाणी मंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी नवले पुलावर दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून आणि स्थानिकांकडून संपूर्ण माहिती जाणून घेत आहेत। सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये आता या हत्याकांडाचा गुन्हा दाखल झालेला आहे। पुणे शहरातील नवले पुलावर हा भीषण असा अपघात, 8 जणांचा मृत्यू 20 जण जखमी झाल्याची माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून या नवले ब्रिजवर पाहणी केली जाते। कंटेनर मालक, चालक आणि क्लीनरवर या ठिकाणी या प्रकरणी आता हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।